मुंबईकरांसाठी आता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। भांडूपमधील हा पूर्वेपासून ते पश्चिमेला जोडले जाणारा या पुलाचं काम आता जलदरित्या सुरू करण्यात आलेला आहे। हा जो पूल आहे हा 530 मीटर लांबीचा आहे आणि या पुलामुळे आता येथून जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ अधिकच वाचणार आहे आणि भांडूपकर आता प्रतीक्षेत आहेत की लवकरात लवकर हा पूल तयार करण्यात यावा आणि या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू झाल्याने त्यांचा वेळ कसा वाचेल याकडे आता सगळ्यांची प्रतीक्षा आहे। या पुलाची रचना जर पाहिली तर हा पूल 530 मीटर लांब असून यातील 89 मीटर थेट रेल्वे रुळांवरून हा पूल जाणार आहे। पूल 3 लेनचा असणार आहे, त्यात एकूण 14 स्पॅन असतील, तर पश्चिमेकडे 7, पूर्वेकडे 5 तर रेल्वेमधून थेट 2 स्पॅन असणार आहेत। सध्या पुलाच्या पश्चिमेकडील भागात खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे, पण पूर्वेकडील बाजूस अडथळे, झाडं, झेपावलेली झोपडपट्टी, अतिक्रमण आणि मिठाकरांच्या जमिनींची परवानगी यामुळे सध्या थोडा अडथळा निर्माण होतोय। हा ब्रिज तब्बल 129.43 कोटी खर्चाचा असणार आहे। या पुलामुळे भांडूपच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा प्रवास अर्ध्या वेळेत होणार आहे। भांडूपकरांना पूर्व पश्चिम प्रवासात दररोज नरक यातना सहन कराव्या लागतात, कारण 2000च्या दशकात जुना रेल्वे क्रॉसिंग बंद पडल्यापासून लोकांना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि अंधेरी गोरेगाव लिंक रोड वर अवलंबून राहावं लागतं। हा रस्ता एकमेकांपासून अख्खा 5 किलोमीटर अंतरावर असून सदैव दाट वाहतुकीने ठासून भरलेला असतो। आता या नव्या पुलामुळे सगळं समीकरणच बदलणार आहे। हा नवा पूल LBS मार्गे पश्चिमेला आणि वीर सावरकर मार्ग पूर्वेला थेट जोडला जाणार आहे। रेल्वे रुळांवरून जाणारा पूल भांडूप स्टेशनच्या शेजारील भागाला जोडून सरळ मेनन कॉलेजच्या परिसरात उतरणार आहे। हा पूल अनेक अडचणींमुळे सध्या तरी रोखला गेला असला तरी महानगरपालिकेकडून याची अंतिम तारीख 2027 ठरवण्यात आलेली आहे। म्हणजे काही काळांचा आता अवलंब आहे। काही वर्षानंतर हा पूल सुरू झाल्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर हा पूल ठरणार आहे। सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।